राज्यात एकीकडे कबूतरखान्यांचा वाद गाजतोय तर दुसरीकडे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी चिकन मटन विक्रीवर काही महापालिकांनी बंदी घातली आहे। त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले। कल्याणमध्ये तर विरोधकांनी महापालिकेला कडक शब्दात इशारा दिलाय। निर्णय मागे घ्या नाहीतर मटन पार्टी करू असा इशारा विरोधकांनी दिलाय। या निर्णयावरून संजय राऊतांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला। चिकन मटनची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयाचा बाद राऊतांनी महाराजांचे मावळे आणि कामाख्या देवीला कापलेल्या रेड्यांपर्यंत नेला। मांस मटन बंदीवरून सरकारवर टीकेची झोड उठवताना राऊतांनी थेट छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या आहाराचा दाखला दिला। छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवर तर सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। वरण भात तूप पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। तर चिकन मटणावरच्या बंदीच्या निर्णयामध्ये भाजपला विलन बनवताना संजय राऊत हे शिंदेंच्या शिवसेना नेत्यांवर टीकेचे बाण सोडायला विसरले नाही। जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीनं बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय। 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला, हे पण तुम्हाला मी सांगतो। दरम्यान राऊतांच्या या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी चांगला समाचार घेतलाय। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। अशा प्रकारे शाकाहारी, नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय। आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलं आहे ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। या वादामध्ये ठिणगी पडली ती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या विधानानंतर। या निर्णयाचे जनक कोण असा सवाल राऊतांनी विचारला। तर 1988 नंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला। यावर राऊत काय म्हणाले ते तुम्हीच पहा। तुमच्याकडे मागणी केली कोणी की स्वातंत्र्य दिनी मांसाहार वर्ज्य? हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये? आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत? शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला, तो शरद पवार मुख्यमंत्री असताना। मग आत्ता या निर्णयावरती आगपाकड करायचं कारण काय, जो महायुती सरकारने घेतलाच नाही? शरद पवार, एक लक्षात घ्यावं, शरद पवार मुख्यमंत्री पदी राहून किती काळ लोटला? शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का? तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय? तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का? शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल। असं काही घडलेलं नाही। हे थोतांड आहे।